पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला जात असताना इंदापूर नगर परिषदेमध्येही स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला। ध्वजारोहण, राष्ट्रगीत, तिरंगा फुगे आणि देशभक्तीच्या वातावरणाने इंदापूर नगर परिषदेचा परिसर अक्षरशः देशप्रेमाने भारावून गेला होता। या कार्यक्रमाला नगराध्यक्ष माननीय भरत शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रमेश ढगे, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंदापूर शहराचा विकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचे ऐक्य यावर यावेळी विशेष भर देण्यात आला। नगराध्यक्ष माननीय भरत शहा यांनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा केवळ राजकीय स्वातंत्र्यात नसून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि सर्वांगीण विकासात आहे असे सांगत इंदापूर शहराला आदर्श शहर बनवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। तर मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रमेश ढगे यांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत माझी वसुंधरा अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। प्लास्टिक मुक्त आणि हरित इंदापूर घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विशेष म्हणजे नगर परिषदेच्या सभागृहात माझी वसुंधरा अभियानच्या बॅनरसह तिरंगा फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती। या संपूर्ण वातावरणातून देशभक्तीसोबतच स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंदापूरचा संदेश देण्यात आला। प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयातूनच शहराचा शाश्वत विकास शक्य आहे असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष भरत शहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश ढगे यांनी व्यक्त केलाय। एकंदरीत ऐक्य, विकास आणि स्वच्छतेतून आदर्श इंदापूर घडवण्याचा संकल्प करत इंदापूर नगर परिषदेत 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्याचा 79वा वर्धापन दिन आणि 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। या सोहळ्यासाठी आपल्या नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष भरतजी शहा साहेब, सन्माननीय उपनगराध्यक्ष श्री बाळासाहेब डवळे साहेब, आपल्या नगर परिषदेचे सन्माननीय सर्व सभापती, माननीय विरोधी पक्ष नेते, माननीय गटनेते आणि सर्व सन्माननीय नगरसेविका तसेच या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित नगर परिषदेचे सर्व सन्माननीय माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या शहरातील संख्येने उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नागरिक आणि त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि शहरातील सर्व सन्माननीय नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। मी नगर परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तत्पूर्वी आभार मानण्यापूर्वी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। या सोहळ्यासाठी आपण सर्व सन्माननीय सोबतच आमच्या अधिकारी आणि कर्मचारी वृंद सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित होते। आपण सर्वजण मिळून आपल्या या शहराचा आणि आपल्या देशभक्ती जागृत करणारा हा राष्ट्रीय सण आहे। या सणासाठी आपण सर्वच जण बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे प्रशासनाच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने अशा आव्हानाचा आपण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो। आणि आपले कोणी असतील ज्यांनी 5-10 एकर नगरपालिकेला जागा देऊ शकतात किंवा मिळू शकते तरी आपणही सुचवा, काही हरकत नाही आमची। आम्ही कसे पूर्ण करून नियमानुसार कारवाई करू। त्या संदर्भात याबाबत आपण माननीय सभागृहामध्ये ठरावही झालेला आहे। आपण त्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेतोय। आपल्याला जर पर्यायी जागा योग्य मिळाली तर आपण त्या ठिकाणी हा घनकचऱ्याचा जो आपला प्रकल्प आहे पूर्ण स्थलांतरित करण्याबाबत नियमानुसार पुढील उचित कार्यवाही करू। तोपर्यंत आपल्या जिथे सद्यस्थितीत चालू आहे त्या ठिकाणी आपलं घनकचरा प्रक्रिया करून सुरू आहे। पण किती दिवस साहेब ते आता जागा भेटण्यावर आहे। जागा लवकर भेटली तर आपण तातडीने हस्तांतरित करू। आपली जर जागा एखादी असेल, आपल्या पाण्यात असेल शासकीय जागा तर आपण सुचवा, आम्ही 100% करतो। ठराव त्याला 110 दिवस त्याच्यामध्ये आपली मुलाखती टाईप नको, परंतु महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।